श्री स्वामी समर्थ. स्वाध्याय वर्ग 7वा. विषय इतिहास. प्रकरण 2. शिवपूर्वकालीन भारत. समर्थ अकॅडमी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जॉईन करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करून शेअर करा. प्रश्न 1. नावे सांगा. गोंडवनची राणी राणी दुर्गावती. उदयसिंहाचा पुत्र महाराणा प्रताप. मुघल सत्तेचा संस्थापक बाबर. बहमनी राज्याचा पहिला सुलतान हसन गंगू. गुरु गोविंद सिंग यांनी स्थापन केलेले दल खालसा दल. प्रश्न 2. गटात न बसणारा पर्याय निवडा. सुलतान मुहम्मद, कुतुबुद्दीन ऐबक, मुहम्मद घोरी, बाबर. उत्तर गटात न बसणारा पर्याय बाबर. आदिलशाही, निजामशाही, सुलतानशाही, बरीदशाही. उत्तर गटात न बसणारा पर्याय सुलतानशाही. अकबर, हुमायून, शेरशाह, औरंगजेब. उत्तर गटात न बसणारा पर्याय शेरशाह. प्रश्न 3. थोडक्यात उत्तरे लिहा. विजयनगर व बहमनी ही दोन राज्ये का उदयास आली? उत्तर दिल्लीचा सुलतान मुहम्मद तुगलक याच्या कारकिर्दीत दक्षिणेत त्याच्या विरुद्ध अनेक सरदारांनी उठाव केले. या अस्थिरतेचा फायदा घेऊन हरिहर व बुक्क यांनी 1336 मध्ये विजयनगरचे राज्य स्थापन केले. कर्नाटकातील हम्पी हे शहर त्यांची राजधानी होती. हसन गंगू या सरदारानेही तुगलकाविरुद्ध बंड करून त्याच्या सैन्याचा पराभव केला व 1347 मध्ये स्वतंत्र बहमनी राज्य स्थापन केले. मुहम्मद गवानने कोणत्या सुधारणा केल्या? उत्तर महमूद गवानने राज्यात पुढील सुधारणा केल्या. जमीन महसूल व्यवस्थेत सुधारणा केली. राज्यास आर्थिक सामर्थ्य प्राप्त करून दिले. अरबी व फारसी विद्यांच्या अभ्यासासाठी बिदर येथे मदरसा स्थापन केला. सैनिकांना जहागिरी देण्याऐवजी रोख पगार देण्यास सुरुवात केली. सैन्यामध्ये शिस्त आणली. मुघलांना आसाममध्ये आपली सत्ता दृढ करणे का अशक्य झाले? उत्तर औरंगजेबाच्या काळात मुघलांनी अहोमांच्या प्रदेशावर आक्रमण केले. गदाधर सिंह यांच्या नेतृत्वाखाली अहोम संघटित झाले. लाच्छित बडफुकन या सेनानीने मुघलांविरुद्ध तीव्र संघर्ष केला. अहोमांनी मुघलांविरुद्धच्या संघर्षात गनिमी युद्धतंत्राचा अवलंब केला. म्हणून मुघलांना आसाममध्ये आपली सत्ता दृढ करणे अशक्य झाले. प्रश्न 4. तुमच्या शब्दात थोडक्यात माहिती लिहा. कृष्णदेवराय. उत्तर इसवी सन 1509 मध्ये विजयनगरच्या गादीवर आलेल्या कृष्णदेवराय याने विजयवाडा व राजमहेंद्री हे प्रदेश जिंकून राज्याचा विस्तार केला. बहमनी सुलतान महमूद शाह याच्या नेतृत्वाखालील सुलतानांच्या सैन्य संघाचा पराभव केला. विद्वान असलेल्या
कृष्णदेवरायाने तेलुगू भाषेत अमुक्तमाल्यदा हा राजनीतीविषयक ग्रंथ लिहिला. त्याच्या काळातच विजयनगरमधील प्रसिद्ध हजारा राम मंदिर व विठ्ठल मंदिर यांचे बांधकाम झाले. इसवी सन 1530 मध्ये त्याचा मृत्यू झाला. चांद बीबी. उत्तर. चांद बीबी ही अहमदनगरच्या हुसेन निजामशहाची कर्तबगार मुलगी. इसवी सन 1595 मध्ये अकबराच्या मुघल सैन्याने निजामशाहीवर आक्रमण करून अहमदनगरच्या किल्ल्याचा वेढा घातला. तेव्हा चांद बीबीने या आक्रमणाला धैर्याने तोंड देऊन किल्ला लढवला. परंतु निजामशाहीतील सरदारांमध्येच फूट पडून फुटील सरदारांनीच चांद बीबीला ठार केले. यामुळे मुघलांना किल्ला जिंकता आला. राणी दुर्गावती. उत्तर. चंदेल राजपुतांच्या घराण्यातील दुर्गावती गोंडवनची राणी होती. तिने उत्तम रीतीने राज्यकारभार केला. राणी दुर्गावती हिने मुघलांविरुद्ध दिलेला लढा महत्वाचा आहे. पतीच्या मृत्यूनंतर तिने शरण न जाता अकबराशी लढा दिला. या लढाईतच तिचा मृत्यू झाला. तिच्या शौर्यामुळे ती इतिहासात प्रसिद्ध झाली. प्रश्न 5. सकारण लिहा. बहमनी राज्याची 5 शकले झाली. उत्तर. बहमनी राज्याचा वजीर महमूद गवान याच्या मृत्यूनंतर बहमनी सरदारांमध्ये आपापसात गटबाजी वाढीस लागली. याच काळात विजयनगरचे राज्य व बहमनी राज्य यांच्यात चालू असलेल्या संघर्षामुळे हे राज्य कमकुवत झाले. त्याचा फायदा घेऊन विविध प्रांतातील अधिकारी स्वतंत्र वृत्तीने वागू लागले. बहमनी राज्याचे राज्यकर्ते या अधिकाऱ्यांवर नियंत्रण ठेवू न शकल्यामुळे पुढे बहमनी राज्याचे विघटन झाले. त्यातून वऱ्हाडची इमादशाही, बिदरची बरीदशाही, विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही अशी बहमनी राज्याची 5 शकले झाली. राणा संघाच्या सैन्याचा पराभव झाला. उत्तर. राजपूत राजांना एकत्र आणून राणा संघाने बाबराशी खानुआ येथे लढाई केली. परंतु बाबराच्या तोफखान्यासमोर त्याचा टिकाव लागला नाही. बाबराच्या राखीव सैन्याने केलेल्या प्रभावी कामगिरीमुळे राणा संघाच्या सैन्याचा पराभव झाला. राणा प्रताप इतिहासात अजरामर झाले. उत्तर. उदयसिंहाच्या मृत्यूनंतर महाराणा प्रताप हे मेवाडच्या गादीवर आले. मेवाडच्या अस्तित्वासाठी त्यांनी संघर्ष चालू ठेवला. महाराणा प्रताप यांनी अखेरपर्यंत आपले स्वातंत्र्य टिकवण्यासाठी अकबराबरोबर संघर्ष केला. त्यांचा पराक्रम, धैर्य, स्वाभिमान, त्याग इत्यादी गुणांमुळे ते इतिहासात अजरामर झाले. औरंगजेबाने गुरु तेग बहादर यांना कैद केले. उत्तर. वर्चस्ववादी धोरणातून औरंगजेबाने आपल्या साम्राज्याचा विस्तार केला. त्याचे धार्मिक धोरणही असहिष्णु होते. या असहिष्णु धार्मिक धोरणांविरुद्ध शिखांचे 9वे गुरु तेग बहादर यांनी तीव्र नापसंती दर्शवली. त्यामुळे औरंगजेबाने त्यांना कैद करून पुढे 1675 मध्ये त्यांचा शिरच्छेद केला. राजपुतांनी मुघलांविरुद्ध संघर्ष केला. उत्तर.
अकबराप्रमाणे सलोख्याचे धोरण नसल्यामुळे औरंगजेबाला राजपुतांचे सहकार्य मिळवता आले नाही. मारवाडचा राणा जसवंत सिंग याच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने त्याचे राज्य मुघल साम्राज्याला जोडून घेतले. दुर्गादास राठोड याने जसवंत सिंगाचा मुलगा अजित सिंह याला मारवाडच्या गादीवर बसवून हे राज्य स्वतंत्र करण्यासाठी मुघलांविरुद्ध दीर्घकाळ संघर्ष केला. प्रश्न 6. कालरेषा पूर्ण करा. इसवी सन 1336 विजयनगर राज्याची स्थापना. बहमनी राज्याची स्थापना इसवी सन 1347. इसवी सन 1509 कृष्णदेवराय विजयनगरचा राजा झाला. मुघल सत्तेची स्थापना इसवी सन 1526. आपला व्हिडिओ इथे पूर्ण झालेला आहे. तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जॉईन करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करून शेअर करा.